मुंबईकरांची मोकळी जागा लाटण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। मुंबईतील अनेक जागा संस्थांना फुकट दिल्या जात आहेत असाही आरोप त्यांनी केलाय। त्यांच्या या टीकेला भाजप आमदार अमरीश पटेल यांनी उत्तर दिले। ही जागा कुठल्याही खासगी कामासाठी दिलेली नाही, ती सार्वजनिक कामासाठी आहे। तसंच सर्व वर्गातल्या लोकांना या मैदानाचा फायदा होणार आहे असा दावाही अमरीश पटेल यांनी केलाय। यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी। पाहूयात। विरोधकांकडून आरोप केले जात आहेत की तुम्हाला भूखंड जे दिले गेलेत ते फेवर करून दिले गेलेत आणि सार्वजनिक जे भूखंड होते, जे लोकांच्या वापरासाठी जे भूखंड होते ते तुम्हाला PPP मॉडेलच्या द्वारे दिलेत। काय वस्तुस्थिती आहे? नाही, असं आहे की मुंबई कॉर्पोरेशनने एक टेंडर काढलं होतं। आम्हालाही माहीत नव्हतं, पण नंतर माहीत पडलं ते टेंडरमध्ये आम्ही सहभाग घेतला। त्याच्यामध्ये मी एकटा नाही आहे, JSW आहे, सुप्रीम आहे, जवाहर आहे, खेलमोर आहे, एंडोमार्क आहे, आणखी 2 कंपन्या होती। या लोकांनी टेंडर भरलं होतं आणि हे PPP महसूलचा ओपन टेंडर होता। त्याच्यामध्ये टेक्निकल बीड होता, फायनान्शियल बीड होता, खेळकूदची क्षमता होती, BMCची निगराणीमध्ये कार्य करायचं होतं, हे सगळी गोष्ट होती। आणि त्याच्यामध्ये आम्ही बीड भरला आणि हायेस्ट बीड माझाच होता। सगळी पोझिशनमध्ये मीच हायेस्ट होतो। कोणाला ते JSW असो, JB असेल, त्या कोणालाही नाही मिळाला आणि आमची संस्थाला मुंबई कॉर्पोरेशनने अलॉट करा। खास करून जे पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं तर त्याच्यात असं म्हटलं की हे जे सार्वजनिक जे भूखंड आहेत, सार्वजनिक वापराचे, ते सर्वांसाठी खुले झाले पाहिजेत। मग ते तुमच्या ताब्यात आल्यामुळे ते रिस्ट्रिक्टेड होणार आहेत का, किंवा तुम्ही तिथे काय वेगळा क्लब वगैरे किंवा असं काय तुमच्या अजून काय प्रायव्हेट उभा करणार आहेत का? आम्ही काही प्रायव्हेट उभा करणार नाही, क्लब नाही उभा करणार। माझे स्वतःचे मुलं तुम्ही सांगत असेल तर खेळायला जाणार नाही। हे सगळ्यांसाठी आहे, पूर्ण मुंबईसाठी आहे आणि सार्वजनिक ठिकाण बुकिंग अँड म्युन्सिपल कॉर्पोरेशन करणार आहे, तर आमच्या काय कुठे संबंध येतो आहे? याचे जे अधिकार आहेत ते सगळे महापालिकेकडे असताना मग हा विषय चर्चेत येण्याच्या मागचं कारण काही मला समजत नाही काय हे सगळं करून राहिले। ते 16 एकर सांगतात, 9.5 एकर ते आहे, 2 एकर माझी संस्थाला खेळण्यासाठी 3 वर्षासाठी दिलेली आहे, फक्त 3 वर्षासाठी। तेही ते परत घेऊ शकतात। आणि दुसरी 3 एकरबद्दल बोलतात, ते कॉलेजसाठी रिझर्व आहे आणि त्याच्यासाठी 2002 पासून भांडण चालत होतं। हायकोर्टमध्ये माझ्या बाजूने निर्णय लागला, सुप्रीम कोर्टमध्ये माझ्या बाजूने निर्णय लागला आणि ते आम्ही कॉलेजसाठी वापरणार आहे। रवी उंबरकर सह गोविंद तुपे, G24 तास, मुंबई।